हिवाळ्यामध्ये शरीराला ऊब देणारी अशी कोळीदाची भाजी आठवड्यातनं एकदा नक्की करायला पाहिजे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मोड आलेल्या कोळीदाची भाजी करायची आहे। कोळीदाला कोणी कोणी हुलगे सुद्धा म्हणतात। हिवाळ्यामध्ये कोळीद खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात, त्यामुळे ही भाजी महिन्यातनं 2-4 वेळा तरी बनवायची हिवाळ्यामध्ये। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। कोळीदाची आमटी करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी कोळीद सकाळी भिजत घातले होते आणि रात्री उपसून पूर्ण पाणी निथळून असे चाळणीवरती ठेवून दिले होते बघा, आणि खाली वाटी ठेवली होती आणि बघा किती छान असे मोड आलेले आहेत। तर हे असे मोड आणायला 1.5 दिवस लागतात। आता हे आपण एका मोठ्या कटोऱ्यामध्ये काढून घेऊ आणि याला 1 ते 2 वेळा स्वच्छ असे धुवून घेऊ। कोळीद बघा 2 पाण्याने परत मी स्वच्छ धुवून घेतले। कोळीद भिजवत असताना सुद्धा धुवूनच भिजवले होते, तरी सुद्धा आपण ते परत मोड आणायला ठेवतो ना 1-1.5 दिवस, त्याच्यामुळे परत त्यांना एकदा स्वच्छ असं धुवून घ्यायचं। कोळीद आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, त्याच्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर। थोडंसं आपण तेल टाकू कुकरमध्ये, 1 पळी। फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालू। मोहरी छान तडतडलेली आहे। आता जिरं घालून घेऊ। आता हे कोळीद घालून घेऊ मोड आलेले। आता हे कोळीद आपण थोडेसे परतवून घेऊ तेलामध्ये। कोळीद आपण असे परतवून घेतले ना तर रश्यामध्ये हे कोळीद चवीला म्हणजे खूप भारी लागतात। थोडेसे परतवून घेतले। आता अर्धा चमच हळद घेतलेली आहे, ते घालून घेऊ। कोळीद भाजीमध्ये आळणी लागू नये म्हणून थोडंसं आपण मीठ घालून घेऊ। मिठामध्ये छान असं आता परतवून घेऊ। छान असे परतवून घेतले हे कोळीद बघा मीठ आणि तेलामध्ये। आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी मी ते थोडंसं गरम करून मग घातलं। तर पाणी आपल्याला कोळीदाच्या वरती अर्धा-पाऊण इंच ठेवायचं आहे। थोडीशी याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला। पाण्याला बघा छान उकळी आलेली आहे। आता आपण झाकण लावून आणि याच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कोळीद आपले शिजत आहेत तोपर्यंत मी इथे छोटंसं वाटण करण्यासाठी थोडासा खोबऱ्याचा तुकडा बारीक चिरून घेतला। 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आहेत म्हणून कमी घेतल्या, आणि थोडासा आल्याचा तुकडा तोही बारीक चिरून घेतलेला आहे। मिक्सर मधून याचं आता वाटण करून घेऊ। तर असं आपण खोबऱ्याचं, लसूण आणि आल्याचं वाटण करून घेतलेलं आहे। कुकरच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आपोआप त्याची वाफ गेलेली आहे आणि कोळीद सुद्धा आपले छान असे शिजलेले आहेत। भाजीला आपल्याला आता फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली। कढई छान तापलेली आहे, तेल घालून घेऊ। तेल तापलेलं आहे, कांदा घालून घ्यायचा आहे। मीडियम साईजचा मी कांदा बारीक चिरून घेतला होता। इथे आपण फोडणीसाठी जिरं मोहरी घातलं नाही, कारण आपण कोळीद शिजवताना घातलं होतं। कांद्यामध्ये आता हिंग घालून घ्यायचा आहे। 9-10 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। कांदा व्यवस्थित असा तांबूस रंगावर करून घ्यायचा। कांदा एकदम छान असा तांबूस परतला गेलेला आहे। असाच कांदा परतवायचा ही भाजी करता असताना। याच्यामध्ये आता हे खोबरं आणि लसूण अद्रकचं वाटण घालून घ्यायचं आहे। खोबऱ्याचं वाटण सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। 1 मिनिटभर छान असं हे वाटण परतवून घेतलं। आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे, 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला। हे टोमॅटो सुद्धा आता आपल्याला मऊ करून घ्यायचे आहे। टोमॅटो मऊसर असे परतले गेलेले आहेत। याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। धना पावडर आहे 1 चमच छोटा, मिरची पावडर आहे 1 चमच छोटा, तिखट मिरची पावडर आहे ही, रंगाची मिरची पावडर आहे पाव चमच, गरम मसाला आहे छोटा 1 चमच, हळद आहे थोडीशी, आपण आधी पण घातली होती, आता एक थोडीशीच घातलेली आहे। थोडंसं पाणी घालू।
पाणी आपण यासाठी घालायचं आहे कारण तेलामध्ये लगेच मसाले करपतात. मसाले व्यवस्थित शिजावे म्हणून थोडंसं पाणी घालायचं. मसाला एकदम छान असा व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि छान असं तेल त्याला सुटायला लागलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला शिजवलेले कुळीथ घालून घ्यायचे आहे. कुळीथ आणि मसाला थोडंसं परतवून घेतला. कुळीथ शिजवलेलं पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे. मला अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणून मी त्याच कुकरमध्ये गरम पाणी करून घेतलं. आता या रश्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण कुळीथ शिजवताना मीठ घातलं होतं. रश्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त रस्सा करायचा असेल तर भाजलेला दाण्याचं कूट घाला. ही भाजी आता आपण 5-6 मिनिटं छान असं मीडियम गॅसवर उकळवून घेऊ. 5-6 मिनिटं बघा, छान अशी ही भाजी उकळवून घेतलेली आहे आणि मस्त अशी झालेली आहे. खूप छान अशी मिळून सुद्धा आलेली आहे कारण आपण मसालाच तेवढा एकदम छान असा करून घेतला होता. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. तयार आहे आपली मस्त अशी कुळीथाची भाजी. तयार आहे आपली मस्त मोड आलेल्या कुळीथाची भाजी. ही भाजी पोळी भाकरी सोबत जेवढी भारी लागते ना तर तेवढीच ही भाजी भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. तुम्हाला ही छान अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.